हॅलो, नमस्कार. तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. तर मी ही तांदळाची पापडी बनवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेत मी तांदूळ. तांदूळ 2-3 तास भिजवलेत मी आणि असे स्वच्छ धुवून मी असे वाटून घेते बारीक. ते एकदम बारीक आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर अजिबात जाडपणा त्याच्यात ठेवायचा नाही आहे. तर असे तांदूळ वाटून आपल्याला त्याच्यात भरपूर पाणी घालायचे. भरपूर पाणी घालून आपल्याला त्याच्यासाठी आधी एक टोपात पाणी उकळायला ठेवलं आहे मी. तर जेवढा चिक आहे तर त्याच्यात डबल पाणी आपल्याला ठेवायचे. तर मी एक छोट्या टोपानं चिक घेतलेला आहे. तर मी 2 टोप पाणी ओतलेलं आहे त्याच्यात. आणि त्याच्या सजावटीसाठी मी शाबू मी भिजवून कलर टाकून घेतलेला आहे त्याच्यात. हा पिवळा कलर आणि हा केशरी कलर. तर असे 2 कलर मी घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेली. तर हे तांदळाचं पीठ आहे. तर आपल्याला त्याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि त्याच्यात खसखस घालायची. पाण्याला तर उकळी आलेली आहे. तर अशी खसखस घालून घ्यायची आणि ह्या तांदळाच्या पापड्या एकदम मस्त होतात, एकदम खुसखुशीत होतात. आणि आता मी प्रमाण सांगितलेलं आहे. 1 वाटी पीठ आहे, तो 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे. तर हे पाणी आपण घालून एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं त्याला. असं ढवळत राहायचं, त्याच्यात गाठ होऊ द्यायची नाही आहे. आणि जर त्याच्या पाणी जर कमी पडलं तर तुम्ही उकळलेलं वरनं पाणी घालू शकताय. पण त्याला आधी कंटिन्यू व्यवस्थित हलवून घ्यायचे आपल्याला ते. तर त्याच्यात बघा असं चमच्यानं आपल्याला एकदम फेटून घ्यायचं छान. असं कंटिन्यू फेटत राहायचं. तर आत्ता ह्याच्यात थोडं पाणी कमी पडलेलं आहे. आणि असे जर ह्या पद्धतीने पापड्या केल्या तर खूप छान होतात, खुसखुशीत फुलतात मस्त आणि दुप्पट फुलणाऱ्या पापड्या आहेत ह्या. तर ह्याच्यात पाणी कमी पडल्यामुळं आपण आता ह्याच्यात आणखीन एक अर्धा ग्लास तरी पाणी उकळून घालणार आहे त्याच्यात. तर अर्धा ग्लास आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं इकडं आणि ह्याच्यात नंतर पाणी घालून घ्यायचं. तर हे असं ही प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पळी पापड घालून घ्यायचे आणि छोट्या छोट्या पापड्या घातल्या की जो आपण तो शाबू ही केलेला आहे कलरचा, ते आपल्याला डिझाईन म्हणून त्याच्यावर एक 4-4 त्याच्यावर शाबूचे दाणे घालून घ्यायचे. तर हा साबुदाणा असा मी भिजवून एक त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि गरम गरम पापड्या तोपर्यंतच आपल्याला हे टाकून घ्यायचे. नंतर पापडी लगेच थंड झाल्यावर ते चिटकणार नाही आहे. त्याच्यामुळे ह्या अशा ह्या प्रमाणाने पापड्या सगळ्या घालून घेतलेल्या आहेत. आणि ही पळी पापड असल्यामुळे ह्याला काही जास्त म्हणजे टाईम पण लागत नाही, पटपट होऊन जातात. तर हे बघा अशा पापड्या छान झालेल्या आहेत, एकदम कडकडीत वाळलेल्या आहेत. तर आत्ता हे मी कशा फुलतात ते तुम्हाला दाखवते. आता तेल पण मस्त गरम झालेलं आहे आणि एकदम आपल्याला फुल गॅसवरच ह्या पापड्या तळायच्यात. गॅस बारीक करायचा नाही आहे, म्हणजे ह्या पापड्या अशा खूप छान फुलतात त्या. आणि आपण ते कलरचं शाबू टाकल्यामुळे काहीतरी वेगळं असं छान दिसायला पण छान दिसतंय. तरी असं आपण शाबू टाकून घेतलेला आहे त्याच्यावर. तर ह्या पापड्या आपल्याला चांगल्या वाळवल्यामुळं वर्षभर आणि पटकीने वाळतात पण वर्षभर मस्त टिकतात त्या पापड्या. तर अशा ही मी पापड्या ह्या पद्धतीनं तळून घेते. तर तुम्ही बघताय की ही दुप्पट फुललेल्या आहेत पापड्या आणि ह्या पापड्याला असं डबल टिब्बल पाणी लागतं प्रमाणात. तर छानपैकी आता ह्या पापड्या आपल्या आणि त्याला तेल असं भरपूर टाकलेलं आहे. तर भरपूर तेलात आपल्याला आणि अजिबात तेल पण पकडत नाही आहे. तर ह्या अशा छान झालेल्या आहेत. तर तुम्ही खसखस टाकली मी, तुम्ही त्याच्यात जिरं वगैरे टाकायचं असलं तर टाकू शकता. आता ही तांदळाची पापडी असल्यामुळं हवं ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. तर हे बघा ही किती छान पापडी झालेली. ह्यात अजिबात तेल पकडलेलं नाही आहे आणि एकदम खुसखुशीत पापडी झालेली. तर ही अशी म्हणजे सर्वांनाच आवडायजोगत्या पापड्या आहेत. आणि जास्त त्याला म्हणजे काही सामान पण लागत नाही आहे आणि थोड्या पिठात भरपूर पापड्या होतात. ते अशा पापड्या करून घेतल्या तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.